ओम श्री सिद्धभैरवाय नमः. बघा, आता मागच्या याच्यात काय सांगितलं का भरत देशाच्या भारतावरून आपल्या देशाला भरत पडलं. त्याच्या वंश जो जन्माला आला त्यांनी काय सांगितलं, जगा आणि जगू द्या. आता देवयानी शुक्राचार्याची मुलगी कोण होती? देवयानी. देवयानी आणि शर्मिष्ठा याच्यात घडलेल्या मानापमानच्या माठ्यामुळे दैत्यगुरु शुक्राचार्य आपल्या मुलीबरोबर वृषपर्वाची नगरी सोडून निघाले. वृषपर्वाला जेव्हा हे कळालं का का बुवा आपले गुरु इथून निघून चाले, आपल्या मुलींनी सरोवरामध्ये देवयानीला काय केलं, शर्मिष्ठा आणि देवयानी त्या तिघीजणी होत्या. त्यांनी तिच्या मुलीला सरोवरामध्ये आंघोळ करताना पाण्यात लुटून दिलं. आणि मग त्याची लाडकी कोण होती? शुक्राचार्याला एकच मुलगी होती आणि त्या मुलीच्या करता तो जगत होता. जसा द्रोणाचार्य त्याचा मुलगा कोण होता? अश्वत्थामा. तो जगत होता कोणाकरता? अश्वत्थाम्याकरता. आणि हा जगत होता शुक्राचार्य कोणाकरता? मुलीकरता. आणि मग तो निघून चाला. मग राजानं माफी मागितली का बुवा मा मुलींकडून चुकी झाली, आणि मग विहिरी ढकलून दिलं. मग त्याला सांगितलं, मग आता याला काय प्रायचित? म्हणून माझं जर लग्न झालं ना तर माझ्याबरोबर हिनं दासी बनून राहावा शर्मिष्ठेनं. आणि मग ययाती राजा ययाती आणि देवयानी यांचा विवाह झाला. झाल्यानंतर ती शर्मिष्ठा कोण? दासी. आणि मग तो ययाती राजानं काय केलं, ती शर्मिष्ठा खूप देखणी होती, राजाची मुलगी होती. आणि मग ती देखणी असल्यामुळं गपचूम त्या ययाती राजानं तिच्याशी संबंध ठेवला. आणि मग जेव्हा त्या देवयानीला कळलं का ही कोण होती? बाळंतपण होती देवयानी. आणि दासी शर्मिष्ठाचं आपल्या नवऱ्याचं प्रेम प्रकरण आहे हे तिला कळलं. तिनं कोणाला सांगितलं? शुक्राचार्याला सांगितलं. आणि मग शुक्राचार्यानं त्याला शाप देऊन टाकला ययाती राजाला का तू जर्जर म्हणजे म्हातारा वशील. बघा, म्हातारा झाल्यानंतर आणि मग त्यांनी क्षमा याचना मागितली. आणि मग त्याला सांगितलं का तुझा जो तुला मुलगा होईल आणि तो मुलगा त्याचं तारुण पण तुला देईल, असं त्यांनी त्याला शाप दिला. बघा, या भारत देशामध्ये मागची कथा सांगितली का त्यांनी सगळं दुसऱ्याला देऊन टाकलं, हरिश्चंद्र राजा. आणि स्वतःच्या बापाला राम वनात गेला आणि यांनी काय केलं, आपलं तारुण पण दिलं बापाला. बापानं त्याच्या तारुण पण म्हणा हा दिया तुमचाच आहे आणि तुमच्याकरता वापरल्यानं काय फरक पडणार आहे. म्हणजे आपल्या बापाकरता स्वतः काही करायला तयार होते. रावणाचा मुलगा कोण? इंद्रजित त्यानं सांगितलं का राम ऐकणार नाही आपल्याला, तू जसं जातो मी जातो, आणि तू स्वतः गेला. म्हणजे आपल्या भारतामध्ये जी संस्कृती ही आज उभी करणं गरजेचं आहे. आज ही पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे आलेली आहे आणि मुलं बाहेरच्या माणसाची चांगले वागतात पण घरात आईवडिलांशी नीट वागते नाही. आणि ते जर ते नीट नाही वागले तर त्यांचे मुलं त्यांच्याशी कसे वागतील हे त्यांना भान नाही आहे, पुढचा विचार करते नाही. आणि म्हणून यांनी काय केलं, त्याचं शरीर त्याला देऊन टाकलं. कोणाला? ययाती राजाला, मुलाला. तर त्यांनी ते किती वर्ष वापरलं? 1000 वर्ष वापरलं. आणि 1000 वापरलं तर त्याच्या मनाची काय तृप्ती झाली नाही. विषय वासना जी असती ही तृप्त होणारी नसती. अग्नीमध्ये जसे लाकडं टाकले जातात, जिथे लाकडं टाकले तरी अग्नी काही शांत होत नाही, लाकडं टाकायचे. पण तसा विषय जो वासना आहे ही भगवंताला अर्पण करावं लागते. जेव्हा माणूस भगवंताकडे येतो तेव्हा त्याची विषय वासना. म्हणून कृष्णाचं काय होतं, राम एक बाणी एक पत्नी होता आणि कृष्ण 16,000
नाऱ्या बघून ब्रह्मचारी होता, तर भगवंत का आले विषय वाचनावरती, आणि त्यांनी 1000 वर्ष वापरलं आणि त्या मुलाला ते देऊन टाकलं परत. मग पित्याच्या मनातील इच्छा ओळखून त्याप्रमाणे वागणारा पुत्र हा कोण असतो? उत्तम पुत्र. आपल्या बापाची काय इच्छा आहे आणि आपण ती पुरी केली पाहिजे, असा कोण? उत्तम पुत्र. आणि आज्ञा समजून काम करणारा मध्यम पुत्र. पित्याची आज्ञा अनिच्छेने पाळणारा पुत्र हा आदम पुत्र. बापाचं काहीतरी समजतो, बापाचं ऐकत नाही, तो आदम पुत्र. आणि पित्याची आज्ञा न पाळता त्याची अवमर्यादा करतो, तो मुलगाच नाही. जो मुलगा आपल्या आईवडिलांची काहीच समजत नाही, असा कोण? मुलगा नाही. हे कुठं सांगितलेलं आहे? भागवतात सांगितलेलं आहे. हे काय मी माझ्या मनचं सांगत नाही. म्हणून आपल्याला मुलं बाळवणार आहे, आणि मग आपण आपल्या आईबापांशी कसं वागावा? मायबाप काशी तेने ने जावे तीर्थाशी, हे साधू संतांनी सांगूनच ठेवले. आणि आजपर्यंत आपण पाश्चात्य विचार घेतो, आईबापांना वृद्धाश्रमामध्ये घालतो, आणि मग आज गणित उत्सव भरलेला आहे. प्रत्येकाने गणपती पुढं, गणपतीनं कोणाची सेवा केली? शंकर पार्वतीची केली. भैरवानं कोणाची सेवा केली? शंकर पार्वतीची केली. आणि प्रत्येक तरुणांना, प्रत्येक मुलींना आज गणपती पुढं संकल्प करायला पाहिजे, आपण उठल्या उठल्या आईवडिलांचं दर्शन घेऊ, आणि आपण ही जी आपली भारतीय संस्कृती ही पुढं चालू करू. आपल्यालाही मुलं बाळवणार आहे. हा व्हिडिओ अगदी महत्त्वाचा आहे. हा तुम्ही पहा आणि दुसऱ्यालाही सांगा. हे माझं म्हणणं आहे, हे भागवताचं आहे, ही सत्य परिस्थिती आहे. मायबाप काशी तेने जाय म्हणून हा गणपतीच्या याच्यात आपण संकल्प करावा. जय भैरवनाथ.